घेतला संशय. पंढरीच्या विठुराया रुक्माबाई रुसल्यान कोपऱ्यात जाऊन बसल्या. हे बाईले सवयच आहे. मी एकदा कीर्तनाला गेलो आई, मग आम्ही गुरुबंधू एका ठिकाणी आलो की एकामेकाची इज्जत वाढवतो आहे ना बाबा. मला नाही आलं काहीतरी बाबा, आणि आमच्या वडिलांच्या वयाचे आहे तरी आमच्या पाया लागतात. या आसनाचा मान म्हणून लागतात आदर. मग आम्ही गेलो की काही महाराज लोक मला म्हणतात बुवा बाबा वाटले पाहिजे, वजनात बसा. मग मी बसलो. ज्याच्या घरी बसलो बाबा त्याच्या बायकोनं टिकली लावली होती सोप्याले. ते टिकली लागली आमच्या पाठीले. माझ्या सोबत माझ्या घरी आली हो बाबा. मी ना कपडे दिले धुवायले आणि ते टिकली दिसली आमच्या पागलले. ते कपडे धुता धुता करे कीर्तनाला गेलता, कीर्तनाला गेलता, कीर्तनाला गेलता. अशा बाईले म्हणतात शंकिनी. दुसरा प्रकार डंकिनी. आई दुसरा प्रकार डंकिनी. डंकिनी म्हणजे टोचून बोलणारी. तिसरी हस्तिनी. हस्तिनी म्हणजे झामली. झामली म्हणजे थंडी. थंडी म्हणजे बोलाले बोलकीन कामाले हलकी. आणि चौथी पद्मिनी. पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार, म्हणजे तुमच्या भागातल्या बाया. बुवा फाट्यावर बाई घरीन गाडी आली, घाई घाई बोलावणार. एका आवाजात येईन का बाई? येईन. तुम्हाला काय अनुभव आहे? नाही म्हणतात. घ्यायला अनुभव आहे त्याला विचारून राहिलो मी. एका आवाजात बाई येत नाही. नाही. त्यानं जर केलं चल ना गाडी आली, एक शब्द दोन वेळा वासुदेव वासुदेव म्हणा. त्या नामाच्या दृष्टीने तुकोबाळा देवाशी बोलले, देवा मी नामाची नोकरी करतो, मला नोकरी दे रे देवा, तुझ्या नामाची नोकरी पाहिजे. देव म्हणतात नाही, नोकरीच्या आधी इंटरव्ह्यू मुलाखत घेतात. तुकोबाराय म्हणतात चतुरा तू गुण लावण्याची, मुकुट सकळा मनी धन्य तुझी विठोबा. ए देवा तू चतुर आहेस, मी तव नाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझ्या मी आठविले नाही कधी, वाचे कृपा निधी माय बापा. देवा अरे मी मतिमंद आहे, मी अनाथ आहे, मी अपराधी आहे, मी कर्महीन आहे, मला विचारू नको. देव म्हणतात तुम्हाला जर नाम लागत असेल तर मी तुमची मुलाखत घेतो. आमची तुकोबारा देवाशी भांडले, बर राग आला. देवा मग एवढे हजार नाव का ठेवले तू? तुझ्या नामाचा महिमा तुझ नकळे मेघश्यामा. आमच्यासाठी नाव आहे कष्टले संसार शिने, जे देव येती गारहाने, तया ओदे नामे जेने तो संकेतु हा. ब्रह्माचा अबोला फिटावा, परी अद्वैतत्वे तो भेटावा, ऐसा मंत्र देखिला कवने वेदे बापे, म्हणून त्रयक्षर हे नाम नो हे जान केवळ ब्रह्म. या संसारातल्या जीवाला कष्ट झाले की हे जीव मला हाक मारतील म्हणून तू नाव ठेवले. आमच्यासाठी विठोबा ते नाव दे, मला नामाची नोकरी नाही. खरंच आपल्यासाठी आहे. त्याला काय काम आहे हजार नावायचं? तुम्हाला कोण आहे बाहेर बसेल त्या लेकराला हाना एकदा धमकावा. बाहेर बसेल बाबा कोणीतरी उठान द्या 2-2 रट्टे. पहिले हरामखोर आले 2-3 पवून आले इकडे. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याला बळ नाही, हिम्मत नाही, अशा माणसानं नारायण नावाचा जप करा. ओम श्री नारायणाय नमः हे नाव घ्या, बळ वाढते. ज्याला मनोबल नाही त्यानं हे नाव घ्या. कुणी कामाले जाते अपयशी होते, संकट येतात. घरातून निघायच्या वेळेस निश्चय करायचा, निघलं की उमरट्या जवळ आल्यावर एक नाव घ्यायचं. ओम श्री नृसिंहाय जय जय नरसिंहाय असं म्हणायचं. निघा बाहेर, संकट नाही येणार. स्मरणशक्ती कमी झाली. ओम श्री पुरुषोत्तमाय नमः सकाळी ध्यान लावायचं या नावानं. हा
तुमची स्मरणशक्ती वाढते. महाराज नेहमी डोकं दुखते, ओम श्री गरुडध्वजाय नमः हे नाव घ्यायचं. झोप नाही लागत, ओम श्री नंदिकेश्वराय नमः या नावाची माळ जपायची, झोप लागते. एखादा म्हणेन महाराज माय लग्न नाही होत, लय भेटतात. हा, ज्याच्या लग्नाच्या अडचणी असतील त्यानं एका नावाचं अनुष्ठान करा. ओम श्री चित्ररथ गंधर्व राजाय नमः हे नाव घेणाऱ्याच्या लग्नात अडचणी येत नाही. ब्राह्मण देवताने किती सांगू द्या, हे आहे, हा योग आहे, तो योगान असा आहे तसा आहे, या नाव घेणाऱ्याचं काम कधीच फसत नाही. डबल सांगू, खरं होते का महाराज? काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. देवाच्या भजनात पावर आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा दे रे नोकरी, हे पांडुरंगा मला नामाची नोकरी दे, तुझं नाव अखंड माझ्या मुखात. देव म्हणतात, मग मी प्रश्न विचारतो. विचार. देवानं प्रश्न विचारला, तुमची जीभ कर्म व्यभिचार रहित आहे काय? तुकोबाराने उत्तर दिलं, पहिल्याच्या तुझं विना देवा. जसा बोलीन तसाच वागीन. तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जिव्हा. देवा तुला सोडून माझी जीभ दुसऱ्या कोणाचं नाव घेणार नाही. एक गाऊ आम्ही अनेकाचे काम नाही, आता दुसऱ्याचं नाव नाही घेणार. एक अर्थ. आता दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. शब्द तेच, पण बोलण्याची हातवटी बदला, भाव बदलते. काय गाव आहे. चांगलं वाटलं ना तुम्हाला सगळे गावकरी येले? काय गाव आहे, काय गाव आहे. बरं शब्द तेच आहेत की भाऊ. हा, मी काय बदललं नाही, फक्त म्हणण्याची पद्धत बदलली. हा, राम राम. मी म्हटलं पुण्य लागते यज्ञ करायचं. राम 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 राम. कठोर स्वर आहे, अनादर करायचं पाप लागते. अभंगाचं तसंच आहे. हा, तुझं विना देवा कोणा म्हणे माझी जीवा. हे विठोबा माझी जीभ तुला सोडून नाव घेणार नाही. दुसरा अर्थ, तुझं विना माझी जीवा देवा कोणा म्हणे. विठोबा माझी जीभ तुला सोडून दुसऱ्याला मागणार नाही. एकाचा संसार करते दुसऱ्या पुढे हात पसरते, बेभिचारी आहे ते. आम्ही तसे नाही, तुझे दास्य करू आणि का मागू खावया. दिग्ग झाले जिने माझे पंढरी राया. पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. देवा तुला सोडून दुसऱ्याने मागणार नाही. दोन अर्थ झाले. तिसरा अर्थ पहा. तुम्हाला झोपाने आल्या ना, बोर वाटून राहिलं काय? हा, हो हो म्हणतात. म्हटलं बोर वाटून राहिलं का? ते म्हणता हो हो. मी काही लांबत गेंबत नाही बाबा. मी आमच्या महाराजनं सांगलं आज्ञेत कीर्तन. लांब देऊ ना, काही नाही होत. लांब ते उस. तिसरा अर्थ काढू. तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे. माझी जीवा तुझं विना कोणा देवा म्हणे. तुला सोडून माझी जीव दुसऱ्या कुणाला देव म्हणणार नाही. ज्ञानोबाराचा अभंग आहे. विठ्ठले विन देव म्हणती, ते हे संसारा पुढती पावती. विठ्ठले विन नाही प्रीती, नाही तृप्ती विठ्ठले विन. तुका म्हणे जन्मा आल्याचे, विठ्ठलची एक देखलिया. देवा तुला सोडून दुसऱ्याला देव म्हणणार नाही. शेंदरी हेंदरी कोणती पूजे, आपुल्या पोटाशी रडते मागती शिते अवदान. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. देव आलं काय, दैवते आलं काय. देव कोण? नावापुरतं घेतो, नावासहित देतो तो देव. मुठभर पोयाच्या बदल्यात सोन्याचं गाव देणारा देव. देवा पुत्र होऊ दे, बोकळ कापील. दैवते
दगडाच्या देवा पुढे बकऱ्याचा जीव, निर्दयी लोकांना कशी येत नाही किऊ. गाडगे बाबा म्हणत, या निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू, या निर्दयी लोकांना कशी येत नाही क्यू. तुकडोजी बाबा म्हणत, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, काशी जातो कशाला पंढरी जातो, काशी जातो पंढरी जातो. बकर कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, बकर कोंबडं खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, बकर कोंबडं खातो तुकडोजी बाबा म्हणत, कशाला काशी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, बकर कोंबड खातो रे बाबा, कशाला पंढरी. देवाचं नाव बदनाम करतात काही लोक, देवाले लागते देवाले नाही लागत. काम क्रोध बकरा मारा, पूजा रखुमाईच्यावर. तुमच्या जिबीचे चोचले पुरवायसाठी करतात, देवाला नाही लागत. देवाला तुम्ही द्या ना, सोनं द्या, कबूल करा, देवा पावभर सोनं घेईन. हा हा तुकोबाराय म्हणतात, देवा मी तुला सोडून दुसऱ्याला देवच म्हणणार नाही. दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं. हरीशे कोई नाही बडा दिवाने, क्यों गफलत में पडा, भक्त प्रल्हाद हरीशे लपटा, खांब में कडकडा दिवाने, क्यों गफलत में पडा. पांडुरंगा तुला सोडून नाव घेणार नाही, देव म्हणणार नाही, मागणार नाही. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, तुझ विन कोणा शरण जाऊ, नारायणा. नारायणा तुला सोडून देव नाही म्हणणार, पायाने पडणार, मागणार नाही. मग तुकोबारांना देव म्हणतात, तुकोबा सगळं बरोबर आहे, पण निवडून आल्यावर पक्ष बदलला तुम्ही तर तुकोबाराम असं होणार नाही. नाही नाही झालं तर तुकोबाराम म्हणतात, देवा मी तुला वचन देतो दुसऱ्याच्या दत्ता महाराज कुठले आहेत? गाव हा इथं बारशेजवळ याच भागातले. म्हणजे मला काही लय नाही समजत, पण थोडक्यात सांगतो. 12 महिने 2 वर्षात या बुवाचं नाव महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यात झाल्याशिवाय राहणार. म्हणजे सगळ्या महाराष्ट्रात कोणत्याही कोपऱ्यामध्ये आताही अशील नाव माझी त्याची पहिली भेट आहे, पण
असं लेकरूही राहणार नाही की दत्ता बोले कोणी ओळखणार नाही. लक्ष देणार का? पटकन सांगतो. तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड. तुकोबाराय म्हणतात देवा, तुला सोडून नाव घेतलं देव म्हटलं, कोणाला काही मागलं, या रांडीचे या जिभीचे 100 तुकडे होऊन हे गळून पडे. मग तुमच्या मनात संशय येईल, महाराज विठोबाले देव म्हणा, मग तुळजापूरला जाऊ नये काय? हा, मग माहूरला जाऊ नये, कोल्हापुरात जाऊ नये, वणीच्या गळावर जाऊ नये, जेजुरीला जाऊ नये? विचारेल कोणी प्रश्न? मला एकदा विचारलं होतं एका जणाने. माझं कीर्तन होतं हळदीचं, आमच्याकडे लग्नात कीर्तन ठेवलं होतं हळदीमध्ये. तुमच्याकडे नवरदेवाला काय लावतात, बुक्का की हळद? हळदच लावतात ना? नाही, भागाभागात फरक असते. हा, म्हणून विचारलं. तुमच्याकडे कोणती हळद लावता? ते उगवून लावतात आंबी हळद. ते आंबी हळद नाही लावत लग्नात? बहिणी हो सांगा ना, आंबी हळद, बजरंग लेप. तुमच्या भागात बरोबर नाही. मग आंबी हळद कधी लावतात? लग्न झाल्यावर. लक्ष देऊन ऐका. हळदीचं कीर्तन होतं आमचं. नवरदेव आला, मला म्हणे बाबा थांबा. मी थांबलो बा. म्हटलं काय म्हणतो भाऊ? म्हणे कीर्तन कशाचं आहे? म्हटलं हळदीचं. मग सांगा नवरदेवाला हळद का लावतात? मग माय भोळं कामीनं म्हटलं हळद लावल्यानं नवरदेव सुंदर दिसते. बरोबर आहे की बहिणी हो? हळद लावली की नवरदेव रूपवान होते. कायच ह्या बाया खोट्या बोलतात. सुंदर गिंदर नाही दिसत. कोणता नवरदेव सुंदर दिसते आई? गोरा गोमटा असला आणि त्याला हळद लावली की सुंदर दिसते, आणि काळ्याला हळद लावा जांभळा दिसतो. मग तो म्हणे महाराज काहीतरी दुसरं कारण सांगा. मग मी त्याला दुसरं सांगलं. म्हटलं नास्तिक लोक देवी पुढे बोकडे कापतात. मग त्या अंताबरोबर कापत नाही, ते घरी आणतात, त्याची आंघोळ घालतात आणि त्याला हळदीचे 5 छापे मारतात. 2 या बाजूनं, 2 इकून, आणि 1 छापा असा कपाळावर, आणि त्याला कुंकाचा टिळा लावतात. तो बोकड गावात फिरवतात आणि देवीजवळ कापतात. हा, मग तो नवरदेव म्हणे आपलं कसं? मग मी त्याला सांगलं, म्हटलं बाबू जसं बोकडाचं तसंच माणसाचं. नाही, खोटं नाही. आपलं असंच झालं. आपल्याला ह्या बाया गल्लीत आणतात पाहून राग पाहून राहिले. खरंच आणतात. हा, आंघोळ घालतात आणि हळदीचे छापे लावतात, कुंकाचे टिळे. कुंकाचे छापे नसतात, टिळे लावतात, आणि डीजे लावून बोकळ गावामध्ये फिरवतात. हो, आणि फिरवणं झाला रे की दुसऱ्या दिवशी तो बोकळ देवीजवळ नेतात आणि त्या देवीला सांगतात, अंबाबाई आजपासून हा बोकड तुझ्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही, आईचा ऐकणार नाही, बापाचा नाही, भावाचा नाही. तू जेवढी चाबी फिरवशील हा बोकड तेवढाच करते. लक्ष देऊन ऐका. मग कोणी म्हणेल महाराज विठोबालाच मानाव, तुळजाईला जाऊ नये का? मी 2 मिनिटात दृष्टांत सांगतो. मी लांबत नाही कीर्तन, कधीच नाही. ऊस गोळ झाला म्हणून काय मुळासहित खावा? मलाही प्रवास करायचा आहे. पटकन सांगतो. पतिव्रता बाई. पतिव्रता कोणाला म्हणतात बहिणी हो? जे बाई पतीचं कधीच ऐकत नाही ते बाई. पतीची या मता अनुसरून या पतिव्रता, किंवा पतिव्रतेचे लक्षण: दुःशीलो, दुर्भगो, वृद्धो, जडो, रोग्य, धनो किंवा पती स्त्री भीर्ण हातव्य पतिव्रता. कोण आहे पतिव्रता? ऐका आता. दुःशीलो, ज्या बाईनं मूर्खाचा संसार शेवटावर नेला ते बाई पतिव्रता. ऐका आई. दुःशीलो. पुढे ऐका. दुर्भगो, भाग्यहीन मालकाच्या घरात नांदली, लोकांची मजुरी केली. धनो पिवा, हातात पैसा नांदत नाही, कष्ट केले पण माय बापाच्या नावाला काळं लागू दिलं नाही ते बाई पतिव्रता. जडो, अर्ध्या संसारात पागल झाले पती.
पण तरी त्याला टाकून जात नाही. ते बाई पतिव्रता, वृद्धो, पती म्हातारे झाले, 2 मुलं आहेत, एक नोकरीवाला एक शेतकरी. नोकरीवाला पुण्याला गेला, शेतकरी गावाला आहे. मग ते 2 मुलं आई वडिलाची वाटणी करतात. तुमच्याकडे असते का? एकामध्ये आई एकाकडे वडील. आमच्याकडे आहे. हो. मग नोकरीवाला मुलगा कोणाला नेतो? नोकरीवाला मुलगा तुमच्यावर लय प्रेम असते त्याचं, आहे की? हे कायचं प्रेम? भांडी घासायले, धुणं धुवायले आणि लेकरं सांभाळले. आई तू माझ्यात चाल, बाबाला दादा ठेव, आणि तुम्ही बी चालल्याच. पतिव्रता नाही ते बाई. जीवनभर मालकाच्या भरोश्यावर जगली ना आयुष्य. म्हातारपणात पतीला सोडून राहते, पतीचे हाल करते. ते काय पतिव्रता? मूर्ख बाई आहे ते. तुमच्यावर असा प्रसंग येऊ नये मी मागतो देवाले. पण जर आला आणि तुमच्या मुलानं म्हटलं चालाय मुंबईले, जाऊ नका, त्याला सांगा येतो, पण माझा देव माझ्या सोबत घेतो, सोबत घेतो. त्यानं म्हटलं नाही आई एकटी चाल, मग त्याला उत्तर द्यायचं, भाऊ गावामध्ये 5 घरं भीक मागून खाईल, पण पती पत्नी आम्ही दोघं एका ठिकाणी राहू, अशी जे म्हणीन ते बाई आहे पतिव्रता. नाहीतर जिदर बम उदर हम. जाऊ दे, मला लय सांगायचं आहे अजून. 2 घंटे सांगणार आधी. हो 2 चरण राहिले ना बाबा. हा 2 या दुसऱ्या चरणात आहे. अजून 2 चरणाले काय आता 2 घंटे लागतात. काही टेन्शन नाही घ्यायचं. पडदा वर करायचा, बाहेर जायचं यायचं असं ताण नाही घ्यायचं. हो. ताण घेऊ नका, खरंच टायमातच होईल कीर्तन, टेन्शन नका घेऊ. मी शेतकरी माणूस आहे बाबा. 4 एकर वखरल्यापेक्षा 2च एकर वखरा. कारण किती वखरलं? 8 एकर आला बाबूराव. आणि मागे हराड तशीच. 2च एकर वखराव पण दाबून. हा एकर झालं आणि एकर सुरू आहे. राम राम. 2 चरण राहतात. आता वचन देतो, विदर्भातून आलो म्हणून सांगतो, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. मग काय 2-4 वर्षानं येईल, पण येईल एवढं सांगू द्या फक्त. एवढं सांगू ना. एकदा भजन करू. विठोबार हरी हरी विठोबार कुमारी हरी दे विठोबार कुमारी हरी 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 विठोबार हरी विठोबार कुमारी हरी दे विठोबार कुमारी हरी हरी दे विठोबार कुमारी हरी 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 विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी पतिव्रतेचे लक्षण सांगितले. पतिव्रताबाई 3 मिनिट राहिले फक्त. 3 मिनिट. हा मग फक्त माय मिनिट जरा मोठा आहे. पतिव्रताबाई तिचे पती पोलीस मध्ये ड्युटीवर जायला निघाले. ते बाई दारात आली. तिनं केला टाटा. पोलीस ड्युटीहून घरी आला. कीर्तनाची आवड, धोतर शर्ट टोपी, खांद्यावर शेलान कीर्तनाले गेला. त्या बाईने केला टाटा. शेजारची बाई म्हणे पहा कशी आहे, पोलीसलाही टाटा करते, महाराजलाही. महाराज घरी आले. मग झोपायचा ड्रेस घातला, बरमोळा म्हणतात ना.
त्यानं घातला, झोपला. सकाळी उठला, उठल्यावर तो सडकीनं फिरायला गेला. फिरायला कोणते लोक जातात? अगरबत्ती शाप बारीक आहे ना, ह म्हणतात फिरायला असे चक्री गंगा फळ, चक्री गंगा फळ. आम्ही रात्री फिरतो, सकाळी सकाळी गावी पोहोचतो. भाऊ सऱ्या रस्त्यानं तेच लोक असे असे. मी माझ्या ड्रायव्हरला सांगतो, बापा उजिडात पायच जाय बरं. हा एखादा जर ट्रक आपल्याच्यानं पलटी झाला, फुकट घोर आणशील बापा आपल्या भोवती. हा लक्ष द्या बापू. त्यानं बरमोळा घातला, तो निघला फिरायला. त्या बाईनं केला टाटा. शेजारची आजी म्हणे, पहा कशी बाई आहे, पोलीसलाही टाटा करते, महाराजलाही करते, बरमोड्यालाही करते. दृष्टांत संपला, कीर्तनही संपलं. यातच सगळं सांगतो बाबा. त्या बाईनं टाटा केला. पोलीसच्या ड्रेसला केला की पतीला केला? बरमोड्याला केला की पतीला? बहिणी हो, पतीला केला. धोत्राला केला की पतीला? कपडे किती घातले, तिचा कोण आहे? पती आहे. तसं प्रत्येक हिंदूने ध्यानात ठेवा, आपला पती, आपला मालक, आपला ईश्वर एकच आहे आणि त्याचं नाव आहे विठोबा. हा विठोबाच एकच आहे, एकच आहे. हा पण त्या नवऱ्यानं, त्या मालकानं कपडे घातले, हा तोच आहे. तो तुळजापुरात आला. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कटी ओ उदो बोला. विठोबा आहे, तोच आहे. शिर्डीमध्ये साईनाथ झाला, अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजाच्या रूपात आला. अदमापुरामध्ये श्री संत बाळू मामा झाला. आमच्या गावला शेगावला सद्गुरू गजाननाच्या रूपात आला. विठोबाच आहे. व्याधी वारुणी केले कैका संपन्न, करविले भक्ताला गी विठ्ठल दर्शन. जेजुरी मध्ये खंडोबा झाला. राई रखुमाबाई बानू माडसा झाल्या. विठोबाच आहे तो. तुम्हाला वाटेल त्या देवाला शरण जा. देव हजार नाही, एको देव सर्व भूतेषु गूढ. विठ्ठल जडी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. सर्व मुखविदम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी तत्वमसी अहमात्मा ब्रह्म प्रज्ञानंद ब्रह्म. प्रत्येकात एकच आहे, तुमच्यात आहे, माझ्यात आहे. सगळ्यात एकच देव आहे. वेगळ्या वेगळ्या रूपानं नटलेला आहे. प्रमाण भरपूर देता येतील पण देत नाही. देव हजार नाही, देव एक आहे, ध्यानात ठेवा. अंबाबाईवर प्रेम आहे, कपाळाला कुंकू लावा. भाऊनं लावलेला आहे, लावा. खंडेरायावर प्रेम आहे, भंडार लावा, लावा भंडार. भगवान दत्तात्रयावर प्रेम आहे, विभूती लावा. भगवान महादेवावर प्रेम आहे, भस्म लावा. विठोबावर प्रेम आहे, कपाळाले बुक्का लावा. फक्त ध्यानात एवढं ठेवा, आपण हिंदू आहे, कपाळाले काहीतरी लावा. नाही महाराज यातलं काहीच लावत नाही, नको लावू. मग गोल टोपी घाल, लंबी नको घाल. हा आणि नमाज पडायला जाय, यात राहू नको. प्रत्येकाला माझी विनंती आहे, बापू कपाळाला टिळा लावत जा. पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. पर्व विशेष भागवत धर्मी, नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तम महाशिवरात्री हे आपले पर्व काळ आहे. आज हरिदिनी आहे, एकादशीचा उपवास करत जा. हा माळ गळ्यामध्ये घाला. आणि आपल्या संतांनी सगळ्या साधूने एकच सांगितलं, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूप, सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे, तया शेवेशी किर शरीरे लोन की जे. आपल्या घरात सुद्धा पंढरीनाथाचं रूप आहे. आपला बाप म्हणजे पंढरीचा विठोबा आहे, आपली माय म्हणजे पंढरीची रखुमाबाई आहे. माझे 2 चरण सोडवण्याचा प्रयत्न केला, 2 चरण राहिले. पुन्हा कधी भगवंतानं बोलवलं, पूजनीय आपले दत्तात्रय बाबांनी जर आज्ञा केली, पुन्हा कधीतरी येऊन हे 2 चरण सोडवू. तुमच्या भागात येऊन प्रसन्न वाटलं. आम्ही कधी आलो नाही आणि येऊन आनंद वाटला. तुमचे चेहरे प्रफुल्लित आहे. मेंदडी काही काही असे पुढे बसतात बाबा, कीर्तन अर्धही होत नाही. मेला बुवा हिवानं काय कीर्तन करीन रे तो. असे खराब तोंड पाहिल्यावर अटी तर सगळे गुलाबाचेच फुलं आहेत. चेहरे असे खुश आहे, एकाचाही चेहरा नाराज नाही. काही काही निरा मरेल येतात, असं वाटते याले बायकोनं मारलं नाही.
तर आनंद आहे. बाबांच्या संस्थेत येऊन आनंद वाटला. हे असे सुंदर लेकर बाबांनी घडवले. बाबांच्या म्हणजे हातून आता मी पहिलेच सांगून गेलो ते आमच्यापेक्षा अधिकारानं मोठे आहेत की जे वारकरी संप्रदायाला बळकटी आणायचं काम करतात. आज ही लेकरं लहान लहान दिसत असे तरी यातला कोण केवढा महात्मा होईल सांगता येत नाही. म्हणून आपल्याच्यानं होईल तशी मदत आश्रमाला या सप्ताहाला करा. सज्जन का पैसा साधू और फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टर वकील. सखाराम बाबाचे शब्द आहेत हे. मुक्ताबाईचे दिंडी चालक सखाराम बाबा म्हणत सज्जनाचा पैसा परमार्थाला लागते आणि दुर्जनाचा पैसा कोर्टात दवाखान्यात जाते. नाथांचे शब्द सांगतो. श्रीमंत असोनी दान न करी, गरीब असोनी भजन न करी, तया गळा पाषाण बांधोनी समुद्रा जाण बुडवावे. श्रीमंत आहे पण देणगी देत नाही, गरीब आहे कीर्तनाला येत नाही, त्याच्या गळ्यात पाषाण बांधा आणि त्याला समुद्रात नेऊन दाबू दाबू मारा असं सांगलं ते ना. हा म्हणून आपल्याच्यानं जशी मदत होईल तशी करा. हा सोहळा एकल्याचा नोहे खेळ म्हणूनही मेळ मिळविला. तुम्ही सर्व मायबाप एवढे भरगच्च प्रमाणात आले आणि या सोहळ्याचा तुम्ही म्हणजे एक आनंद दुग्नित केला, वाढवला. 12 वर्षाचा हा सोहळा 12 वर्ष आहे या संस्थेला. आणखी 24 वर्षाचा 25वावं आहे ना बाबा. रौप्य महोत्सव वर्ष होईल ना. हा मला बोलावजा फक्त. तदलोक मी काही थकत नाही काही. 13 माय 37 वय आहे. 37 आणि 13 किती होतात? हा 6 मा वाढदिवस होती त्यात. मग हा बाबाच्या संस्थेचा 25वावं वर्ष येईल तेव्हा नक्की येईल. हा माय 51 म्हणतात ते. हा असो हे सेवा इथं भगवंताच्या चरणी अर्पण करतो. माझ्या पाठीशी वैष्णववीर सर्व वारकरी बांधव उभे आहेत. सर्व भावांना वंदन करतो. पूजनीय सर्व गायक वृंदांना वंदन करतो. ज्येष्ठ श्रेष्ठ महंत महाराज मंडळी माझ्या समोर आहे. सर्वांना जाहीर माफी मागतो. बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध. महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली. उजविना देवा उजविना देवा उजविना देवा उजविना देवा उजविना देवा
कोणा म्हणे माझी जिव्हा देवा विठोबा माझी जीभ कर्म व्यभिचार रहित आहे. मी जस